तर नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादी महायुतीच्या चर्चेतून दूर असल्याची माहिती समोर आली। मुंबईत राष्ट्रवादीचे नेतृत्व नवाब मलिक करणार असल्यानं युती होणार नाही अशी शक्यता आहे। नवाब मलिक यांच्या नियुक्तीला भाजपचा विरोध आहे, मात्र दुसऱ्या कुणावर जबाबदारी दिल्यास भाजपचा विरोध नसेल अशीही माहिती मिळते। मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं महायुतीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। मुंबईत पालिका निवडणुकीसाठी मलिकांकडे जबाबदारी दिल्यामुळे भाजपात नाराजीचा सूर आहे। मलिकांकडे निवडणुकीची जबाबदारी असल्यास भाजप युती करणार नाही असा इशारा भाजपकडनं याआधी देण्यात आला होता। मात्र त्यानंतरही मुंबईतील प्रचाराची धुरा आणि निवडणुकीची जबाबदारी दादांच्या राष्ट्रवादीकडनं मलिकांकडे देण्यात आली। यावरून आता मुंबईत मलिकांमुळे भाजप आणि शिंदे शिवसेना महायुतीत दादांच्या राष्ट्रवादीला दूर ठेवणार असल्याची चर्चा आहे। मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी मुस्लिम बहुल लोकसंख्येचे 10 ते 12 प्रभाग सोडून अन्य प्रभागांसाठी भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप विधिमंडळ अधिवेशनानंतर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। नागपूरचा पॅरेखान जो आहे त्याची बिर्याणी यांना आवडतं, पण मुंबईतला नवाब मलिक आवडत नाही। त्यामुळे हे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे आगळे वेगळे आहे। नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता। याचा अर्थ की हे लोकांना वेडे समजतात आणि वेडे बनवतात। राष्ट्रविरोधी देशविघातक शक्तींशी सलोख्याचे संबंध असलेल्या व्यक्तीबरोबर भारतीय जनता पार्टी कोणत्याही प्रकारचे काहीही संबंध ठेवणार नाही। तो नवाब मलिक जर नेतृत्व करत असतील तर त्या ठिकाणी काही प्रश्न आमचे निश्चितच आहेत। तथापि या संदर्भामधला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा आमचं नेतृत्व त्या ठिकाणी घेईल। नवाबाईवरती आरोप झालेले कुठलाही आरोप त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही, त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट गुन्हेगार ठरवू शकत नाही आणि आमच्या पक्षाचं नेतृत्व कोण करावं ह्याचे निर्णय घेण्याचे अधिकार सर्व अजितदादांना आहेत।